फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. बाईपणाची कहाणी. मला मगाशी बाहेर एक बाई भेटली होती. म्हणजे बहुतेक वेडी होती ती, पण ठामपणे बोलत होती ती. काय म्हणत होती ती? की 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 आईला तुम्हीच मारलंय. त्या सुमीचा पत्ता लागलाय. त्या मंदिराजवळ कुठेतरी आहे ती. तिकडे पोचा तुम्ही आणि तिथंच संपवा तिला. कुठे कुठे गेली? कुठे? इकडे का तिकडे? एक काम कर, तू तिकडे जा, मी इकडे जातो. बसा रे. जनावरांचा माग काढताना त्यांच्या पायाचे ठसे बघायचे असतात. बघा इकडे गेली. चला धावा, काढता तिला. चला लवकर. आता यावेळी कोण दार वाजवतंय? माझं नाही वाजत आहे. आजोबांच्या खोलीचं दार वाजते, पण तिथे तर कोणीच नसतं. मग ते दार कसं वाजतंय? जाऊन बघितल्याशिवाय कळणार नाही. म्हातारा झोपलंय रे. हो, पण हिला काय डाऊट नाही ना? नाही नाही, त्या दरवाजा वाजत होत्या, पण मीच लक्ष दिलं नाही. अरे काय बा, तुम्ही अजून जागेच? माझं सोडलंय करा, पण तू अजून झोपली नाही? मला बाहेरून डोर नॉक करण्याचा आवाज येत होता, आणि कोणतरी जोरात खोकत सुद्धा होतं. मी बाहेर बघायला आले, पण माझा दरवाजा बंद होता.
नाही त्या दरवाजाचा थोडा प्रॉब्लेमच आहे. त्याला बंद झालं तर ते उघडायला त्रास होतो आणि उघडायचं म्हटलं बंद करताना त्रास होतो. आणि खोकल्याचं म्हणशील तर ह्याच खोकत होतो. अगं त्या खोलीत बसलो तुझ्या आईची लय आठवण आली मला. रडूच कोसळलं मला. आता त्या रडण्याच्या त्याच्यात खोकला आला असेल, दुसरं काय. डॅड, तुम्ही प्लीज असं नका ना करू. तुम्ही चला बघू झोपायला. मी खोकल्याचं औषध देते तुम्हाला. चला. ओ जयसिंगराव, ओ जयसिंगराव, ओ जयसिंगराव. कोण आहे? काय उठा की. तुझे एक मिनिट. व आम्हाला मध्यरात्रीपासून कामाला लावून स्वतः मस्त झोपले. दिवसभर आला तरी व इथे आमची हालत काय झाली ते बघा. काय झालं तुझ्या? काय रे, काय झालं? एवढं काय झालं? कुठं हात घातला होता? ओ तुमच्या हुकमाची अंमलबजावणी करतोय. काय काय ओ रात्रभर त्या एडीच्या पाठीमागे फिरतोय आम्ही नुसती एड्यासारखे. काय झालं तुझ्या? आपण काय झालं काय पुढं? मग काय, ती काही एडी नाहीये. 12 हत्तींचं बळ आहे तिच्यामध्ये. आपल्या माणसाच्या डोक्यात दगड घातलं तिनं आणि मला एका झटक्यात लोळवला. आपण पकडली का नाही तिला? पुन्हा तेच रामाची सीता कोण उगेली ना पळून. काय काय कामाची नाही रे तुम्ही? अरे तिनं गावात बोंबाबोंब केली तर काय होईल माहितीये ना? त्या माना हलवताय तुम्ही. एक बैल अजून आहे ज्याला व्यवस्थित चारा घातलाय मी. तो काहीतरी करेल असं वाटतंय. काय कामाचे नाही रे तुम्ही. बोला जयसिंगराव, काय खबर बात? तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते. त्याला ते काय तोंडानं काहीतरी दिलासा दिलाय आपल्याला. तू एक काम कर. आता काय हो, आता खायची सुद्धा ताकद नाही राहिली माझ्यात. यायला तुला खायला कोण घालते? तुझी समजी ताकद आहे ना, तुझ्या जिभेवरती वाया जातीये. एक काम कर, तुझी जखम जोपर्यंत बरी होत नाही ना तोपर्यंत गावातनं काय बघडते. का? अरे काका म्हणजे तू जखमी झालाय, तिकडे ती सुमी पण जखमी झाली आहे. लोकांना डॉट येणार नाही. आणि माझी पोरगी तेजू ती गावभर फिरते चौकशा करत. मी तर असं ऐकलंय सुमी तिला नको नको ते बोलली काय काय. कळलं? वांदे होतील तुझा. चालू. अरे बारक्या बारक्या. जी मालक. अरे ही कुठे? तेजू कुठे? थोड्या वेळापूर्वी फिरायला जाते म्हणून सांगितलं आणि बाहेर गेले. म्हणजे माझ्या तिथं पाणी घेऊन ये पाहिजे. बर. अरे ही वेळी पडली इथे बघ. काय झालं हिला? बघाच काय झालं हिला? बापरे, हिला केवढं लागलंय. काय झालं? अहो बघा ना. ही तर तीच आहे. आपण हिला आतमध्ये नेऊया का? हा, जरा मदत करा. हळू 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 हळू.
शांत हो. हळू झालं झालं. दुखतंय? आता गोळी देते ती घे आणि आराम कर. ठीक आहे? हो 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 हो. तुम्हाला औषधांची एवढी माहिती कशी काय? काय ना, गावात कोणी डॉक्टर नाहीये, त्यामुळे कोणाला काही झालं तर ऍटलीस्ट बेसिक उपचार तरी व्हायला हवेत, म्हणून थोडीशी माहिती गोळा केली आहे. खरं तर या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होतोय. म्हणजे नाही, गावातला दवाखाना ओस पडलाय, पाणी दूषित झालंय आणि लोक दारूच्या अधीन गेले. हे सगळं ना ते एका बाईमुळे होते. तुम्ही काही करत का नाही? तुला खरं सांगू का, ही गोष्ट एकाच दोघांनी करण्यासारखी नाहीये. सगळ्यांनी मिळून केलं तर काहीतरी होईल ना. मग तुम्ही सांगा ना त्यांना की त्या बाईच्या विरोधात आपल्याला उभं राहायला हवं. माझे डॅड पण तुम्हाला साथ देतील. तुझे वडील जयसिंग पाटील. जा आणि त्यांनाच विचार. मला जायचं. हे बघ, हो तू शांत हो आधी. शांत हो. मला जायचं. हो आधी शांत हो. शांत हो. शांत हो. शांत हो. हे बघ, तुला खूप लागलंय ना, मग तू आराम कर. मारेल तो मारेल? अगं कोण मारेल? तुला पण मारेल तो. मारेल. मी नाही सांगणार. अगं, कोण? हे बघ, मला सांग कोण मारेल. मला सांग कोण मारेल. हे बघ, इथे आम्ही आहोत ना, तुला आत्ताच आम्ही औषध दिलंय, तू आराम कर. आणि हे बघ, जर इथे कोणी आलं ना तुला मारायला, तर आम्ही त्याला मारू. ठीक आहे? हो. बरं सुमी, तुला कोणी मारलं? मी कोणाला नाही सांगणार. सांग, कोणी मारलं तुला? मला ना अगं कोणी मारलं? अगं हो कळलं, पण कोण? हॅलो. मास्तरीण बाई, आमचं काम आम्हाला करू द्यात. अहो, तुम्ही जर आमचं काम करायला लागलात तर आमचं कसं होणार? नाही का? ही बाई तुम्हाला जखमी अवस्थेत सापडली. आम्हाला कळवणं हे तुमचं पहिलं काम होतं. तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलंय बाई. तुम्ही शाळेच्या बाई आहात म्हणून सोडतो. हवालदार, त्या बाईला ताब्यात घ्या. एक मिनिट. यांना घेऊन चला. कशाला? यांचा काय गुन्हा आहे? चौकशी करण्याकरता पोलीस स्टेशनला न्यावं लागेल. गावात काय घडलं, कुणी हल्ला केला, कधी केला, याची विचारपूस करावी लागणार ना. मग ती चौकशी तुम्ही इथेही करू शकता. तुम्ही मला कायदा शिकू नका. ही पोलीस केस आहे आणि सरकारी दवाखान्यात हिच्यावर आम्ही उपचार करूच. कळलं? हे बघा, हे चुकीचं आहे. ही माझ्या डॅडना सांगेल. डॅड?
कोण डॅड? आणि ते मला कायदा शिकवणार आहेत? मी जयसिंग बारशिंग्यांची मुलगी. आणि ते या गावातील जबाबदार व्यक्ती आहेत, कळलं? अच्छा 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 अच्छा, तू जयसिंगरावांची मुलगी. मी तुझ्या वडिलांना चांगला ओळखतो, मित्र आहेत माझे ते. हे बघा, तुम्ही चांगल्या घरातला दिसता, त्या नाही त्या भानगडीत पडू नका. आम्हाला हिला चौकशीसाठी ताब्यात घ्यावंच लागेल. त्याच्या आईला तेजून इकडे मुक्काम ठोकून सगळे वांदेच करून टाकले. पण तिला घरी गुंतवून ठेवावं तर दादासाहेबांचं लपड तिला कळणार, आणि बाहेर पाठवावं तर तिच्याला त्याला भेटत सुटली. आईला माझे उद्योगधंदे तिला कळू नयेत म्हणजे झालं. त्यात ती मूर्ख सुमी, काहीतरी मार काढायला पाहिजे. दादासाहेबांची तिची जर गाड घालून दिली तर बहुतेक यातून एका दगडात दोन पक्षी मारलं जातं. नाही म्हणजे दादासाहेब सह्या करायला लागतील आणि हे गावाचं भलं वगैरे सगळं डोक्यातनं काढून टाकतात. पण लय सावधगिरी बाळगायला पाहिजे बाबा. जरा जरी बेफिकर झाली तर मग वांदे व्हायचे. एकमेकांना फार जवळ येऊ द्यायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं. जयसिंगराव, चला झोपा आता. अरे हॅलो, कशाला बोंबलतोय तिची आहे? कोण आहे हो? हां, काय तोंडे. हॅलो, हां बोला. नमस्कार जयसिंगराव, आनंदाची बातमी आहे. तुमचं काम झालंय, वेडीला पकडलीये. वा वा, काय तोंडे साहेब, फर्स्ट क्लास, उत्तम काम केलं तुम्ही. तर आणखीन एक काम करा, तिला रात्रभर कुठंतरी कोंडून ठेवा. हां, आणि मग तिचा खरं सांगतो नंबर 1 नंबर काम केलं तुम्ही. नाही, ते सगळं ठीक आहे हो, पण तुम्हाला खरी भीती आहे ती घरच्यांची, बाहेरच्यांची नाही. म्हणजे तुमची मुलगी भेटली होती, तिच्या समोरूनच मी सुमीला नेला. माझ्याशी कायद्याची भाषा करत होती. नशीब मला कळलं की ती तुमची मुलगी आहे म्हणून. काय जयसिंगराव, इतरांचं तोंड मी बंद करू शकतो, तुमच्या मुलीचं नाही. नाही, मी परिस्थिती सावरून नेली, पण माझीच कोंडी झाली हो. हा, आता मी तुम्हाला फक्त सावध केलंय, इशारा देतोय. नाही नाही, थँक्यू सो मच. मला कल्पना आहे सगळ्याची, मी बघतो काय करायचं. हो. मी तुला आधीच सांगितलं, तुझ्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये, तरी तू खोदून खोदून तेच तेच प्रश्न का विचारतीयस? त्याशिवाय मला कळणार कसं? गावात आल्यापासून फिरते, सगळ्यांना विचारते, पण कोणी धड उत्तरच देत नाहीये. हे सगळं ना ते एका बाईच्या दहशतीमुळे होतंय. तुम्ही, तो ग्रामसेवक, तुम्ही गावाच्या भल्याचा विचार केला पाहिजे, तर तुम्ही त्याच बाईची गुलामी करताय. ज्यांच्यावर तुझा सर्वात जास्त विश्वास आहे ना, त्या तुझ्या वडिलांना जाऊन का विचारत नाही सगळं काही? ते तुला सगळं सत्य सांगतील. त्यांनी मला सगळं सत्य सांगितलंय. मी तुम्हाला जाब विचारते. जाब? तुला सत्य पचवता येणार नाही म्हणून मी गप्प बसली.